अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरता कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाहीये, अशी धक्कादायक माहिती समोर येते। कारण लोकसभेमध्ये ही माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली होती, पण महाराष्ट्र सरकारनं फक्त 1,10,309 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं केंद्राला कळवलं, असं ते म्हणाले। महाराष्ट्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केल्याचं सांगितलं होतं। राज्यातील शेतकरी केंद्राच्या मदतीकडे आस लावून बसलेले असतानाच केंद्राकडे प्रस्तावच पाठवला गेलेला नाही, ही माहिती सध्या समोर येते। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरता कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाहीये, या बातमीवर विरोधकांनी मात्र संताप व्यक्त केला। ही महाराष्ट्र सरकारने कुठली मागणीच केलेली नाही। आपल्याला आठवत असेल 30,000 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना। हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची। आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे। कालच मला यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते, वाशिम आणि त्या भागातून, की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाहीये, ताई आवाज उठवा। त्यामुळे असे वारंवार प्रश्न शेतकऱ्यांचे होत आहेत आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका दिली आहे। या भूमिकेचा जाहीर निषेध करते। यावरूनच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। याचा अर्थ या सरकारला शेतकऱ्यांचं पुढलं घेणं देणं नाही। मुख्यमंत्री खोटं बोलतात का उपमुख्यमंत्री खोटं बोलतात हे ऑन पेपर रेकॉर्डवर आलेलं आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। अतिरिक्त जी मदत मागणं गरजेचं होती ती मागितली नाही। ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। शेतकऱ्यांशी आणि महाराष्ट्राशी केलेला हा द्रोह आहे। बोलायचं एक, मात्र साधी मदतीचा प्रस्ताव सुद्धा केंद्राला द्यायचा नाही, हे जे काम महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे। किसान सभेच्या वतीने मी या संबंध प्रकरणामध्ये राज्य सरकारने जो विश्वासघात शेतकऱ्यांचा केलेला आहे त्याच्यासाठी राज्य सरकारचा प्रचंड निषेध करतो। केंद्र सरकारचं पथक 2 वेळा येऊन गेलं आणि राज्य सरकारची मागणी तिथं जात नसेल, प्रस्ताव जात नसेल, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारकडून एक तर राज्य सरकारवर दबाव आलेला आहे की हा जो एनडीआरएफचा निधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बिहार आणि पंजाबसाठी वापरलेला आहे, आता पैसे आमच्याकडे शिल्लक नाहीत, तुम्ही प्रस्ताव पाठवू नका, असा राज्य सरकारकडे दबाव आलेला असला पाहिजे। अथवा राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रस्ताव गेलेला नाही, याचा खुलासा झाला पाहिजे। म्हणजे हे सरकार आहे कुठे? शेतकऱ्यांसाठी सरकार आहे? शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांना साठी यांच्या संवेदना शिल्लक राहिल्या आहेत? शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काही राहिलं आहे? यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे। कुठे झोपले आहेत? हे कुंभकर्णासारखे झोपले आहेत का? एवढं मोठा नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल, मागणी गेली नसेल, तर मला वाटतं हे सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं, सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे। अत्यंत चुकीची अशी बाब आहे। शेतकऱ्यांचे कसे हाल या महाराष्ट्रात आहे, या परिस्थितीशी आम्ही भांडत आहोत आणि हे करत असताना शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम जर का कृषी मंत्री करत असेल तर त्या बाबतीत धडा शिकवल्याशिवाय ही शेतकरी जनता आपल्याला राहणार नाही। असं होणार नाही। 100% प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पाठवला आणि प्रस्ताव पाठवला म्हणूनच तुम्ही राज्यासाठी मदत जाहीर केली। जर का कुठल्या पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे आला नसता तर केंद्राने या ठिकाणी महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली नसती। पण आज जबाबदार लोकप्रतिनिधी कृषी मंत्री जर का अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर ही अत्यंत चुकीचं आहे। दरम्यान रोहित पवार यांनी ट्विट केलं आणि सरकारवर निशाणा साधलेला आहे।
सरकार राजकीय घर मजबूत करण्यात व्यस्त आहे असं म्हणतायत रोहित पवार. राज्यातल्या शेतकऱ्यांची शेती, घरदार अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालं असताना नुकसान भरपाई करता केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवण्याऐवजी हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपलं राजकीय घर मजबूत करण्यामध्ये व्यस्त आहे. आधी पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांना टोपी घालण्याचं काम केलं आणि आता 2 महिने उलटून गेले तरी हे सरकार मदतीकरता प्रस्तावही पाठवू शकत नसेल तर हे सरकार आहे की रयतेच्या जीवावर उठलेलं रझाकार आहे? अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरता कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेमध्ये दिली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भाष्य केलंय. जी प्रश्न उत्तरं येतात ती 35 दिवसांआधी सबमिट केलेली असतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकारचा अहवाल केंद्राला गेला आहे आणि त्यानंतर केंद्रानं टीम पाठवून 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच त्या टीमनंही अहवाल सादर केलेला आहे. आपला अहवाल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. तसंच कृषी संदर्भात अहवाल गेला असून इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातील टीम पुढच्या आठवड्यामध्ये येणं अपेक्षित आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जी प्रश्न उत्तरं येतात ही 35 दिवस आधी सबमिट केलेली प्रश्न उत्तरं असतात. केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे. केंद्र सरकारने टीम देखील पाठवली. 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली. त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही. ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे. ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल. कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला आहे. केंद्राचं पथक या ठिकाणी आलं. केंद्राच्या पथकाने संपूर्ण नुकसान भरपाईची पाहणी केली. आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहेत ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं. केंद्राचं पथक आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. दरम्यान राज्य सरकारनं केंद्राकडे आधीच प्रस्ताव पाठवलेला आहे. मदत आणि पुनर्वसन सचिवांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्राच्या चमूकडून पाहणी करण्यात आली. केंद्राकडे 2 प्रस्ताव जातात. एक शेतकऱ्यांच्या मदतीचा आहे आणि दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा आहे. पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केव्हाच गेलेला आहे. दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा सुद्धा तयार होतो आहे. उद्या त्यावर दिल्लीत बैठक आहे. ही महत्त्वाची माहिती मदत आणि पुनर्वसन सचिवांनी दिलेली आहे. जेव्हा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं, लोकसभेमध्ये ही माहिती दिली की प्रस्तावच केंद्राकडे आलेला नाहीये महाराष्ट्राकडून, तेव्हा मदत आणि पुनर्वसन सचिवांनी ही माहिती दिली आहे की राज्य सरकारनं केंद्राकडे कधीच प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यात उशीर आणि कसूर झालेला नाही. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया. तुषार, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या लोकसभेतल्या माहितीनंतर जो गदारोळ महाराष्ट्रामध्ये झालाय, आत्ताचं काय अपडेट त्याविषयीचं? सुवर्णा, मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांनी ही माहिती दिलेली आहे. राज्यातली अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी केंद्राकडे मदतीचा राज्य सरकारचा प्रस्ताव आधीच गेलेला आहे. राज्य सरकारकडून गेलेला प्रस्ताव हा आधी गेलेला आहे आणि त्यानंतर केंद्राचा जी टीम आहे ती आपल्याला पाहणी सुद्धा करून गेल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्राकडे 2 प्रस्ताव जातात प्रामुख्याने. एक शेतकऱ्यांच्या मदतीचा असतो आणि दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधांचा असतो, ज्यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये ज्या ज्या गोष्टींचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भातला प्रस्ताव असतो. मात्र जो पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव आहे तो याआधीच गेलेला आहे. मात्र प्रामुख्याने या संदर्भामध्ये जो गदारोळ उठवण्यात आला की शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव गेला नाही, शेतकऱ्यांना मदती संदर्भात केंद्राकडून माहिती घेण्यात आलेली नाहीये, तर यामधले 2 प्रमुख प्रस्ताव असतात.
एक म्हणजे जो पहिला प्रस्ताव असतो तो शेतकऱ्यांच्या मदतीचा, आणि दुसरा प्रस्ताव असतो तो जे प्रामुख्याने पायाभूत सुविधा आहेत त्या संदर्भातल्या नुकसानीचा. तर पहिला प्रस्ताव गेलेला आहे, त्या संदर्भातल्या केंद्राच्या चमूने पाहणी देखील केलेली आहे आणि या संदर्भात उद्या दिल्लीमध्ये बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुषार.